श्री स्वामी समर्थ 144 वर्षानंतर जुळून आला आहे हा शुभ संयोग. आणि या शुभ संयोगामध्ये आपल्याला एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा. हा उपाय आपल्याला संध्याकाळी मौनी अमावास्येच्या दिवशी 6 वाजल्यापासून अगदी तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकतात. ह्या उपाय करता आपल्याला एक नारळ लागणार आहे. त्या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं. आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि हा नारळ आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पकडून उभं राहायचं आणि त्यावर आपल्याला जेवढा कापूर मावेल तेवढा ठेवायचा आणि देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला हा कापूर प्रज्वलित करायचा. आणि जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि संपूर्ण रात्रभर हा नारळ आपल्याला देवघरामध्येच ठेवायचा. आणि दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला प्रवाहित करायचं आहे किंवा तुम्ही अगदी खड्डा खोदून त्यामध्ये हा नारळ जो आहे तो गाडू शकतात. अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष दूर होऊन आपल्या कुटुंबाची प्रगती होते.